राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडल्यानंतर युधिष्ठिराला अनेक मंगल आशीर्वाद देऊन भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र इत्यादी वडीलधारे परत गेले. पण दुर्योधन मात्र इंद्रप्रस्थात राहिला. तेथील वैभव व समृद्धी पाहून तो अस्वस्थ झाला. मन रमवण्यासाठी तो मयसभा पाहण्यास गेला. त्या भव्य सभेने तो विस्मयचकितच झाला. सुवर्णांच्या भिंती, रत्नांचे खांब, स्फटिकाचे दरवाजे, कृत्रिम पण वास्तव वाटणारे जलाशय, त्यात कृत्रिम मासे व कमळे, सारे पाहून तो अधिकच खिन्न झाला. एका दालनात पाणी नव्हे तर गुळगुळीत फरशी असल्याचे निष्पन्न झाले. फसगत झाल्याने तो जरा खजील झाला. पुढच्याच दालनात अतिशय शोभिवंत मुलायम गालीचा जमिनीवर अंथरलेला त्याला आढळला. त्याच्यावरून चालण्याचा मोह झाल्याने दुर्योधन मोठ्या ऐटीत त्याच्यावरून चालत निघाला. पण तो धाडकन पाण्याच्या पुष्करणीत पडला. पाण्यावर घातलेली ती गालिच्याचा आभास निर्माण करणारी रांगोळी होती. दुर्योधनाची वस्त्रे ओली झाली. वरच्या सज्जात उभे राहून आपल्या सख्यांसह द्रौपदी व भावांसह भीम दुर्योधनाच्या फजितीला हसत होते. स्त्रियांच्या हास्याने दालन पुन्हा दुमदुमले आणि त्यातच उकळत्या तेलाप्रमाणे त्याच्या कानावर द्रौपदीचे शब्द पडले. अंध पित्याचे पुत्र सुद्धा अंधच असतात म्हणायचे. फजिती झालेल्या दुर्योधनास इंद्रप्रस्थात राहणे अशक्य झाले. तो लगोलग हस्तिनापुरास परत निघाला. दुर्योधन मामा शकुनीला म्हणाला, मामा, आता पांडवांचा उत्कर्ष आणि त्याचे वैभव मला सहन करण्यापलीकडे आहे. शकुनी मामा म्हणाला, वत्सा, युधिष्ठिराला दूताचे आव्हान दे. धर्मराज दूताचे आव्हान नाकारणार नाही, मात्र राजाची परवानगी तू मिळव. दुर्योधनाने आपली व्यथा आपल्या पित्यासमोर धृतराष्ट्रासमोर पुन्हा उघड केली व द्यूताची योजना मांडली. विदुराने या योजनेचा निषेध केला व धृतराष्ट्राला परावृत्त करण्याचा निकराने प्रयत्न केला. पण धृतराष्ट्राने अखेर संमती दिली. विदुराला पांडवांकडे निमंत्रण करण्यास पाठवले. द्यूताचे आमंत्रण पाहून पांडवांचे मन चरकले, कारण शकुनी मामाचे कपटद्युत सर्वत्र ख्यात होते. सर्व भावांनी प्रखर विरोध केला. पण युधिष्ठिराने द्यूताचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि तो म्हणाला, राजधर्माप्रमाणे द्वंद्वाचे आणि द्यूताचे आव्हान क्षत्रियानं नाकारणं योग्य नाही. हे आमंत्रण आम्ही स्वीकारतो. प्रत्यक्ष पित्याच्या स्थानी असणाऱ्या महाराज धृतराष्ट्रांनी मला द्यूत खेळण्याची आज्ञा दिली आहे. त्यांच्या आज्ञेचं मी पालन करेन. भीष्म, द्रोण, विदुरांच्या समक्ष हा शकुनी कपट करण्यास धजावणार नाही. विदुराच्या सोबतच युधिष्ठिर आपले भाऊ आणि पट्टराणी द्रौपदीला घेऊन द्यूत खेळण्यासाठी हस्तिनापुरास आला.